देवमाणूसमधला अध्याय 6 जानेवारी भागामध्ये आर्या पोटाला हात लावत म्हणते, काही जरी झालं ना तरी मी हे बाळ जगात घेऊन येणार आहे. पण हिंग घातलेली डाळ आर्याने प्यालेली असते, त्यामुळे लाली सारखी तिच्या पाळतीवर असते. पण बघते तर काय, आर्याच्या चेहऱ्यावर स्माईल असतं आणि बाळाचे स्वप्न रंगवत असते आणि म्हणते, बाळा मी तुला काहीच होऊ देणार नाही, मी तुला या जगापासून वाचवणार. लाली म्हणते, पण माझ्यापासून तुला कोण वाचवणार? दुकानामध्ये गोपाळ सैरभैर होतो आणि इकडे तिकडे फिरत असतो आणि म्हणतो, मला असं काही डोकं लावावं लागेल की आर्याकडचे पैसेही माझ्याकडे आले पाहिजे आणि आर्या माझ्या आयुष्यातून निघूनही गेली पाहिजे. एक ज्योतिषी पोलीस स्टेशनमध्ये येतो. जामकर समोर उभा राहतो आणि गळ्यातली माळ हातात घेत म्हणतो, हे बघा मी ज्योतिषी आहे. जामकर म्हणतो, तुम्ही ज्योतिषी आहात ना, एक काम करा, माझ्या बहिणीचं भविष्य सांगा. ज्योतिषी म्हणतो, तुमच्या बहिणीच्या आयुष्यावर एक संकट घोंघवतंय आणि संकट कधी झडप घालेल. येत्या काही दिवसात तुमची बहीण कायमची तुमच्यापासून दूर जाईल. हे ऐकून सुधाकर घाबरून जामकरकडे बघायला लागतो. जामकर म्हणतात, हे काय बोलतोस? माझी बहीण माझ्यापासून दूर जाईल? अशी कशी जाईल? कोण तिला नेणार? माझी चिमणी माझ्यापासून कधीही लांब जाऊ शकत नाही, मी तिला जाऊच देणार नाही. आणि मी असताना तिच्यावर संकट येईलच कसं? ज्योतिषी म्हणतात, तुम्ही तुमच्या बहिणीचं भविष्य विचारलं, मी सांगितलं, आता खरं मानायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. आता मात्र जामकरला खूप टेन्शन येतं. नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. खरं तर देवीसिंग लालीशी खूप गोडगोड बोलत असतो. तेव्हा लाली म्हणते, अहो आपल्या लग्नाला 6 महिने झाले, तो मग त्यात काय झालं? ती तुम्हाला नाही वाटत आपलंही बाळ असावं? देवीसिंग म्हणतो, हे बघा मला अजून कामाचं बघायचं, हे बाळाचा गोंधळ नको. तो आता निघून जातो. पण लालीला मात्र खूप राग येतो. ती म्हणते, ती आर्या गरोदर आहे, माझा हक्क तिने हिसकावला आहे आणि माझा हक्क मी कुणालाही हिसकावू देत नाही. त्याच्यासाठी वाटेल ते करावं लागलं ना तरी मी करेल. जामकर म्हणतो, आर्या आता बरं वाटतं ना? ती म्हणते, हो दादा. तो म्हणतो, असं कसं? गोळ्या घेतलं नाही, बरं कसं वाटलं? चल गोळ्या घे. ती म्हणते, दादा आता बरं वाटल्यानंतर कशाला गोळ्या? मनात म्हणते, मी गोळी घेतली आणि माझ्या शरीरावर काही साईड इफेक्ट झाले तर? जामकर म्हणतो, चिमणे काय म्हणालो मी, चल गोळी घे. आता आर्या गोळी तोंडात टाकते आणि पाणी पिते. जामकर म्हणतो, होशील बरी, नको काळजी करू, आणि जायला लागतो. आता आर्या पटकन तोंडातून गोळी काढते आणि फेकून देते. चूळ भरत असते. तेवढ्यात जामकर पुन्हा डोकून म्हणतो, काय झालं? ती म्हणते, दादा कडू गोळी दिली म्हणून चूळ भरत होते. तो म्हणतो, ठीक आहे, वाटेल बरं. फुलाबाई किचनमध्ये येते तेव्हा लाली स्वयंपाक करत असते. फुला म्हणते, लाले अगं किती थकलीस, आराम करायचा ना, लगेच कामाला लागलीस वय? लाली म्हणते, आत्याबाई तुम्हाला पण काम पडलं असणार म्हणून काम करू लागते, एकीला दोघी होईल कामं. फुला म्हणते, ठीक आहे, तू काय ऐकणार नाही, चल करूया. तेवढे ती बाई म्हणते, फुले ए फुले. ती आता गोड बातमी देते आणि फुलाबाई तिला सांगते, हे बघ तुझ्या सुनेला अजिबात हिंग देऊ नको. अगं हिंगाने पोराला धोका असतोय. बाहेर मात्र खूप गडबड चालू असते. मंग्या जित्या लकी हे गाडी घेऊन येतात. झुंजार म्हणतो, एवढं सामान? आप्पा म्हणतात, अरे उत्सवाची तयारी, महाप्रसाद करायचा, त्याच्यासाठी भांडी. तेवढेच जामकरची गाडी येते. आर्या सुधाकर उतरत असतात. जामकर गॉगल काढतात आणि म्हणतात, 2 बायकावाले देशमुख, काय गडबड? काय तिसरं लग्न करता की काय? आप्पा म्हणतात, काय ना, तुमच्यासारखा बिन लग्नाचा माणूस बघितला की मला राहत नाही, मी तुमच्याच वाटेचं करून घेतो. आणि मोठ्याने हा हा करून हसायला लागतो. आता जामकर बघतात तर लकी, मंग्या आणि जिता पण खुदुखुदू हसायला लागतात. जामकर आप्पाला म्हणतात, एकतर ह्या वयामध्ये तुम्हाला कोणी मुलगी देणार नाही आणि जरी दिली तर तिचं आणि तुमचं काही होऊ शकत नाही. आता मात्र सगळेजण पुन्हा एकदा खुदुखुदू हसायला लागतात. आप्पा सगळ्यांकडे बघतात आणि त्यांचा चेहरा पडतो. आता जामकर म्हणतात, काय पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट, काय कसली तयारी चालू आहे? मंग्या म्हणतो, ते गावात कसला तरी उत्सव आहे. जामकर म्हणतात, उत्सवाला आहे का परवानगी? मंग्या म्हणतो, मला नाही माहिती, ते आप्पा सरपंच आणि तुम्ही बघून घ्या, मी कुणाकुणाचं टेन्शन घेऊ. सरपंच हात जोडून म्हणतात, जामकर साहेब ॲज अ सरपंच मी तुम्हाला विनंती करतो, हा उत्सव होऊ द्या. जामकर म्हणतात, एक वेळेस 2 बायकावाल्या देशमुखांचं तिसरं लग्न होईल, पण हा उत्सव होणार नाही. हा माझा सल्ला आहे आणि हा सल्ला तुम्ही ऐकावा अशी माझी इच्छा आहे. आणि जर नाही ऐकला तर
जमकर गॉगल घालतात आणि निघून जातात. जित्या म्हणतो आप्पा आता काय करायचं. आप्पा म्हणतात हा उत्सव होणार म्हणजे होणार, चला कामाला लागा. फुलाबाई लालीला समजवत असते, अगं लाले वेळेवर एखादं पोर होऊ दे, उशीर झाला ना लय अडचणी येत्यात. लाली म्हणते आत्याबाई माझं काहीच म्हणणं नाही, पण यांचं म्हणणं आहे आधी पैसे कमवू आणि नंतर बाळ. आता फुलाबाई तिला अजून समजावत असते. तेवढे आर्या जाते. फुलाबाई म्हणते आर्या ये ना बस, हा घे पाठ. आणि बाई तूच हिला आता समजव की या घरामध्ये पाळणा हलू दे. आता फुलाबाई अजून बोलायला लागते. आर्या म्हणते तुम्हाला आप्पांनी बोलवलंय. फुला निघून जाते. लाली म्हणते काय झालंय, तुम्हाला अजून बरं नाही वाटत का. मला वाटलं लागलं बरं, काय अशक्तपणा आला की काय, जड उचलू नका. आता आर्या बाहेर जाते. गोपाळ आलेला असतो. आर्या म्हणते गोपाळजी मला बोलायचे. गोपाळ म्हणतो इथं नको, आणि बाहेर पण उत्सवाची तयारी चालू आहे आणि घरात पण माणसं आहे, आपण नंतर बोलूया. आर्या म्हणते नाही मला आत्ताच बोलायचे. गोपाळ म्हणतो ठीक आहे, तुम्ही मागच्या दाराने या, मी पुढच्या दाराने येतो, आपण दोघं मागच्या दारी भेटूया. दोघंही मागे भेटतात. आर्या म्हणते गोपाळजी आता काय करायचं. गोपाळ म्हणतो आर्या आपण हे मूल पाडून टाकू. आर्या म्हणते हे काय बोलताय, मी त्या बाळाचा का जीव घेऊ. त्यापेक्षा तुम्ही लालीजींना त्यांच्या प्रियकराकडे सोडा आणि आपण लग्न करूया. आता ती एवढी हायपर होते. गोपाळ म्हणतो ठीक आहे करूया, तुम्ही जसं म्हणता ना तसंच होईल, पण आता तुम्ही जा नाहीतर कुणीतरी बघल. लाली स्वयंपाक करत असते आणि तिला आठवतं फुलाबाईचं बोलणं, अगं याच्यामध्ये हिंग अजिबात घालू नकोस. ती आता डाळीमध्ये मुद्दाम हिंग टाकते. आता सगळ्यांना जेवायला आणत असते. अरे आणू लागते. रंजी म्हणते आता ग बाई तू का आणती, हाय नाही आमची लाली, नाहीतर हिला दुसरं काम तरी काय येतंय, बस तू बस आणील लाली. पण लाली मात्र सगळं शांततेने घेते. आपण म्हणतात गोपाळ आता उत्सव तोंडावर आला आहे आणि मला तुझी मदत पाहिजे बरं का. गोपाळ म्हणतो आप्पा अहो कधी पण सांगा, हा उत्सव असा धूमधडाक्यात साजरा करूया ना. आप्पा म्हणतात ये होईना बात, याला म्हणतात पोरगा, लगेच साथ द्यायला तयार असतो, नाहीतर दुसरं उत्सव होऊ देणार नाही सारखा म्हणत असतो. तो लाली गेलेली असते. फुलाबाई म्हणते गोपाळ तू आत्ता घरी, अरे लालीजवळ तुझ्यासाठी डबा पाठवणारच होते, बरं आता आला तर बस जेवायला. गोपाळ जातो आणि आर्या शेजारी बसतो. तेवढ्यात लाली बाहेर येते. तिच्या शेजारी बघून तिची पुन्हा सटकते. ती आता जेवायला दोघांनाही ताट देते. गोपाळ डाळ पितो आणि म्हणतो एवढा हिंग, याच्यापासून आर्याच्या बाळाला नक्कीच धोका आहे, जाऊ द्या ना माझ्यासाठी बरंच आहे, सुंटे वाचून खोकला जाईल. आता आर्या डाळ प्यायला लागते आणि लाली सारखी तिच्याकडे बघत असते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.